हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा जो पेसा केस संदर्भातील निकाल आहे तो पेंडिंगला आहे। जवळपास बघा मित्रांनो 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झाला होता आणि हे 13 जिल्हे पेंडिंगला होते। तर या 13 जिल्ह्यांचा पेसा केस संदर्भातील जो रिझल्ट आहे तो कधीपर्यंत येणार आहे, त्याची नवीन तारीख काय देण्यात आली आहे याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। आणि कारण की मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स टाइम टू टाइम पाहायला मिळतील। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन ऑल वरती प्रेस करून घ्या, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल व्हिडिओचं। ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तलाठी भरतीची जी 4 मार्चला एक बैठक झाली होती आणि 1 मार्चला एक बैठक झाली होती। मित्रांनो या दोन बैठकीमध्ये काय ठरलं याविषयी सर्व माहिती सांगणार आहे। त्याच्या अगोदर मित्रांनो अशी अपडेट होती की 5 मार्चला मित्रांनो तुमचा तलाठी भरतीचा सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो येणार आहे। परंतु मित्रांनो परत एकदा डेट पुढे गेली आहे। आतापर्यंत खूप वेळा असं झालेलं आहे मित्रांनो की डेट आहे ती पुढे गेलेली आहे। 5 मार्चच्या अगोदर 13 फेब्रुवारी होती, 13 फेब्रुवारीवरून परत 5 मार्च ही तारीख देण्यात आली। आता परत एक नवीन तारीख देण्यात आलेली आहे। आता ही नवीन तारीख कोणती आहे ही पण तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे। तर बघा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निकाल कधी जाहीर होईल, तर बघा ऑनलाईन वेबसाईट वरती मित्रांनो जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या 12 मार्चला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। जर 12 मार्चला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये जर सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता तर आणि तरच पेसा क्षेत्रामध्ये येणारे या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल। म्हणजे मित्रांनो हे पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याची केस सुरू आहे। तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। जर त्यांनी 12 मार्च या तारखेलाच निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र 1 किंवा 2 दिवसातच राज्य शासन मित्रांनो तुमचा निकाल जाहीर करेल। म्हणजे मित्रांनो समजा 12 तारखेला म्हणजे 12 मार्चला जर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली तर 2 ते 3 दिवस म्हणजे मित्रांनो सरासरी 15 मार्च पर्यंत मित्रांनो तुम्हाला तुमचा रिझल्ट हातामध्ये पाहायला मिळेल। म्हणजे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता। तर बघा हे जे 13 जिल्ह्यातील या सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे। त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या विद्यार्थ्यांच्या समोर नाहीये। तर बघा नवीन जी तारीख भेटलेली आहे मित्रांनो ती 12 मार्च आहे। आता सर्वोच्च न्यायालयाची जी काही नवीन अपडेट येणार आहे मित्रांनो ती 12 मार्चला येईल मित्रांनो। म्हणजे जवळपास 4 ते 5 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे। या 4 ते 5 दिवसानंतर मित्रांनो सर्व गोष्टी समोरासमोर येतील आणि एक्झॅक्टली तुमच्या निकाला संदर्भात जी काही अपडेट असेल ती मित्रांनो 12 तारखेला तुम्हाला भेटेल। ती अपडेट आली की सर्वात प्रथम मित्रांनो आपण व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत, जेणेकरून ती इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर आपल्या सबस्क्रायबर पर्यंत पोहोचेल। त्यामुळे मित्रांनो अशाच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला जरूर जॉईन करून घ्या। थँक्स फॉर वॉचिंग। काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता।